या ठिकाणी आपण गणपती उत्सवाच्या निमित्ताने 10 दिवसासाठी हे डिजिटल बोर्ड या ठिकाणी लावले होते आणि तुम्हा सर्वांना आवाहन केलं होतं की हे डिजिटल बोर्ड तुम्ही मुखोद्गत करा. याच्यावरती आपण गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम या ठिकाणी घेणार होतो आणि तो आज या ठिकाणी आपण घेतोय. प्रत्येक वर्गातून निवडून आलेले हे 3-3 विद्यार्थी आहेत आणि या 3-3 विद्यार्थ्यांना त्यांचे योग्य असे साजेल असे नावं त्यांना दिलेले आहेत. पहिल्या गटामध्ये इयत्ता 3रीचा वर्ग सहभागी होतोय आणि त्याचं नाव त्रिशूल अशा प्रकारचं ठेवण्यात आलेलं आहे. त्रिशूल गटासाठी आपण टाळ्या वाजवायचे. ते 3ही विद्यार्थ्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. इयत्ता 4थीचे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या वर्गामधून या संपूर्ण डिजिटल बोर्डचा अभ्यास करून ते प्रश्नमंजुषा या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी उपस्थित झाले आणि त्यांच्या गटाला नाव मिळालेले आहे त्रिनेत्र हे नाव मिळाले. अभिनंदन करूया त्या 3ही विद्यार्थ्यांचं. तर इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण डिजिटल बोर्डचा 10 दिवसामध्ये अभ्यास केला आणि कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारू त्यासाठी आम्ही तयार आहोत, अशा दृष्टीने हे 3 विद्यार्थी त्यांच्या वर्गामधून निवडले गेले आणि त्या गटाला नाव मिळालेलं आहे त्रिभुवन साजल असं नाव आहे या गटाचं सुद्धा. आणि पुढचा गट आहे इयत्ता 6वीच्या वर्गातले विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनी स्वतः या ठिकाणी अध्ययन केलंय आणि जे प्रश्न विचारले जातील त्याला उत्तरं देण्यासाठी ते तयार आहेत. त्यांच्या गटाला साजल असं नाव मिळाले. हे त्रिमूर्ती म्हणून त्यांच्या गटाचं नाव या ठिकाणी आपण निश्चित केलेलं आहे. त्याचबरोबर इयत्ता 7वीच्या वर्गातल्या या 3ही विद्यार्थिनी आहेत ते या प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होत आहेत आणि त्रिवेणी अशा प्रकारचं नाव त्या गटाला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर या ठिकाणी गुणलेखक म्हणून काम करणार आहेत आपल्या शाळेतील सन्माननीय चव्हाण सर. मी या सर्वांचं आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो. कार्यक्रमासाठी सुरुवात करताना आपल्याला एक स्लोगन द्यायचं आहे. तो स्लोगन तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि तो स्लोगन देऊया. आणि या ठिकाणी आपण प्रश्नमंजुषा या उपक्रमासाठी सुरुवात करतोय. याचे नियम मी आपल्याला थोडक्यात समजून सांगणार आहे. ते नियम लक्षात घ्यायचे. या ठिकाणी पहिला प्रश्न पहिल्या गटाला विचारला जाईल. त्या गटाने त्याचं जर उत्तर योग्य असं दिलं तर त्याला 10 गुण मिळतील. प्रत्येक प्रश्नासाठी 10 गुण असतील. पण जर त्या गटाला तो प्रश्न सांगता आला नाही, त्याचं उत्तर देता आलं नाही, तर तो प्रश्न पुढच्या गटासाठी बोनस प्रश्न असेल. आणि जर त्या गटानं त्याचं समर्पक अशा प्रकारचं उत्तर दिलं तर मग मात्र जास्तीचे म्हणून बोनस म्हणून त्यांना 5 गुण मिळणार आहेत. त्या गटाला आलेला विचारलेला प्रश्नही त्यांना त्याचं उत्तर सांगावं लागेल आणि बोनस मिळालेल्या प्रश्नाचे उत्तर सांगावं लागेल. म्हणजे त्यांच्या गुणांमध्ये अशा पद्धतीने वाढ होईल. प्रश्न विचारल्यानंतर विचार करायला 30 सेकंदाचा वेळ दिला जाईल. त्यानंतर मग मात्र आपली वेळ संपलेली असेल आणि आपल्याला त्याचं उत्तर जर नाही आठवलं तर तो प्रश्न पुढच्या गटाला बोनस प्रश्न असणार आहे. सुरुवात करूया आपण प्रश्नमंजुषेसाठी. तयार आहात आपण सगळे? तयार आहात सगळे? वा. आणि या ठिकाणी पहिला प्रश्न घेऊन येतो मी. पहिल्या गटासाठी गटाचं नाव आहे त्रिशूल आणि फेरीचं नाव आहे माझे नाव काय. माझं नाव काय आपल्याला ओळखायचंय. त्याचं नाव काय आहे आणि प्रश्न आहे त्या गटासाठी मला 3 कोण आहेत, 3 बाजू आहेत आणि 3 शिरोबिंदू आहेत, तर माझं नाव काय? त्रिकोण. त्रिकोण. आणि या प्रश्नाचं उत्तर या विद्यार्थ्याने अतिशय बरोबर दिलेलं आहे. टाळ्या वाजवून आपण त्याचं स्वागत करूया. 6 गुण या गटासाठी या ठिकाणी मिळालेले. अभिनंदन. पुढचा गट आहे त्रिवेणी गट आणि त्या गटासाठीचा मी कोण यासाठीचा प्रश्न आहे. मला 4 कोण आहेत, मला 4 बाजू आहेत आणि 4 शिरोबिंदू आहेत, तर मी कोण? चौकोन. अतिशय बरोबर अशा प्रकारचं उत्तर या गटाने दिलेलं आहे. त्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्या गटाला या ठिकाणी 10 गुण या ठिकाणी मिळत आहेत. तर त्या पुढचा गट आहे त्रिभुवन गट. त्रिभुवन गटासाठी माझा पुढचा प्रश्न असणार आहे. मला एक केंद्रबिंदू आहे, अनंत त्रिज्या आहे आणि अनंत व्यास काढता येतात, तर मी कोण? वर्तुळ. अगदी उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. त्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्यालाही याच्यामधून या प्रश्नाचे त्या गटासाठी 10 गुण या ठिकाणी मिळत आहेत. तर त्यापुढचा गट आहे त्रिमूर्ती.
त्रिमूर्ती गटासाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे. मला 4 कोण, 4 शिरोबिंदू व माझ्या सम्मुख भुजा एकरूप आहेत. मला 4 शिरोबिंदू, 4 बाजू आणि माझ्या 2 सम्मुख भुजा एकमेकाच्या सम्मुख भुजा हे एकरूप आहेत. तर मी कोण? आयत. अगदी उत्तर बरोबर सांगितलेले आयत आणि 10 गुण या गटाने या ठिकाणी मिळवलेले आहेत. तर आधी शेवटचा गट आणि या गटासाठीचा त्रिवेणी या गटासाठीचा माझा प्रश्न असणार आहे. आम्ही एकाच प्रतलात राहतो, आमचा एकही बिंदू सामायिक नाही, आम्ही अनंतापर्यंत लांब आहोत. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचंय. आम्ही एका प्रतलात राहतो, आम्ही अनंतापर्यंत लांब आहेत आणि आमचा एकही बिंदू सामायिक नाही. तर मी कोण? अगदी बरोबर. कोणती रेषा? या गटाला या प्रश्नाचं उत्तर सांगता आलेलं नाही. तर हा प्रश्न पुढच्या गटासाठी बोनस प्रश्न असणार आहे. जर तुम्हाला याचं उत्तर सांगता येत असेल तर आपण त्याचं उत्तर सांगायचंय. बघा, पुन्हा एकदा प्रश्न बघा. आम्ही एका प्रतलात राहतो, एका घरात राहतो, आमचा एकही बिंदू सामायिक नाही आणि आम्ही अनंतापर्यंत लांब आहोत. तर मी कोण? याही गटाची वेळ या ठिकाणी संपलेली आहे आणि हा प्रश्न मात्र बाद झालेला आहे. याचा गुण कोणालाही मिळणार नाही. संधी मात्र त्रिवेणी गटाची गेलेली आहे. त्यांना या प्रश्नासाठी 0 गुण या ठिकाणी प्राप्त होतील आणि अशा पद्धतीनं ही पहिली फेरी या ठिकाणी संपत आहे. आपण स्लोगन देऊया. वा. आणि अशा प्रकारची ही पहिली फेरी या ठिकाणी संपली आहे. आपण सर्वजण दुसऱ्या फेरीसाठी या ठिकाणी तयार राहायचंय आणि दुसरी फेरी, त्या फेरीचं नाव आहे रोमन अंक. फेरीचं नाव आहे रोमन अंक. यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. 30 सेकंदाचा वेळ मिळेल. त्या 30 सेकंदामध्ये आपण उत्तर द्यायचंय. माझा पहिला प्रश्न आपल्या त्रिशूल गटासाठी आहे. रोमन अंकात 5 साठी कोणते इंग्रजी अक्षर वापरतात? रोमन अंकामध्ये 5 दाखवायचे असतील तर इंग्रजीतलं कोणतं अक्षर वापरलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर त्याने चुकीचं दिलेलं आहे. त्यांची संधी गेलेली आहे. हा प्रश्न पुढच्या गटासाठी 5 गुणासाठी बोनस प्रश्न असणार आहे. बघा, प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. प्रश्न ऐकलाय? ठीक आहे. यानं सुद्धा पहिलं उत्तर मात्र चुकीचं सांगितलं होतं. दुसरं उत्तर मात्र 5 साठी इंग्रजीतील ही अक्षराचा वापर केला जातो आणि 5 गुण त्यांच्या खात्यामध्ये जास्तीचे या ठिकाणी जात आहेत. आता त्याच गटासाठी, त्रिनेत्र गटासाठी माझा पुढचा प्रश्न असणार आहे. रोमन अंकात 8 या अंकासाठी इंग्रजीतलं कोणतं अक्षर वापरतात? फी आणि टिबल एल. हे मात्र उत्तर अतिशय बरोबर सांगितलंय. म्हणजे त्यांच्याही प्रश्नाचे 10 गुण त्रिनेत्र गटाला या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे त्यांनी 5 गुण बोनस घेतलेले आहेत आणि 10 गुण त्यांच्या मार्काचे, त्यांच्या प्रश्नाचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या गुणामध्ये मोठी वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचबरोबर माझा पुढचा प्रश्न त्रिभुवन या गटासाठी असेल. रोमन अंकात 50 साठी कोणते इंग्रजी अक्षर वापरतात? हे उत्तर मात्र अतिशय बरोबर सांगितलंय. 50 साठी एल हे अक्षर या ठिकाणी वापरलं जातं. रोमन अंक दाखवत असताना त्या गटाला 10 गुण या ठिकाणी प्राप्त होत आहेत. त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. माझा पुढचा प्रश्न त्रिमूर्ती गटासाठी असणार आहे. रोमन अंकात 500 हा अंक दाखवण्यासाठी कोणतं इंग्रजी अक्षर वापरतात? या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर त्यांनी दिलेलं आहे. 10 मार्क या गटाला या ठिकाणी प्राप्त होत आहेत. आणि या फेरीतला शेवटचा प्रश्न शेवटच्या त्रिवेणी या गटासाठी या ठिकाणी माझ्याकडून आहे. रोमन अंकात 1000 ही संख्या दाखवण्यासाठी कोणत्या इंग्रजी अक्षराचा वापर केला जातो? यम या अक्षराचा वापर केला जातो आणि उत्तर अतिशय बरोबर सांगितलं. दुसरी फेरी या ठिकाणी संपत आहे. आपण स्लोगन देऊया. वा, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी
2 फेऱ्या संपलेल्या आहेत आणि तिसऱ्या फेरीसाठी 5ही गट या ठिकाणी तयार असतील. तर पुढची फेरीचं नाव आहे कसोटी फेरी. फेरीचं नाव आहे कसोटी फेरी आणि या फेरीसाठी माझा पहिल्या गटासाठी म्हणजेच त्रिशूल गटासाठीचा पहिला प्रश्न आहे, 2ची कसोटी सांगा. 2ची कसोटी सांगा. तीस सेकंदाची वेळ या ठिकाणी त्या गटाची संपलेली आहे. त्यांना उत्तर सांगता आलेलं नाही. हाच प्रश्न पुढच्या गटासाठी 5 गुणासाठी बोनस प्रश्न असणार आहे आणि ती त्यांची मोठी संधी आहे की 2ची कसोटी सांगा. त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8, 1 यापैकी अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. आणि हे उत्तर अतिशय बरोबर अशा प्रकारचं दिलेलं आहे. पुन्हा एकदा 5 गुण या गटासाठी बोनस म्हणून प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या गुणामध्ये 5 अंकांची वाढ या ठिकाणी होताना दिसतीये. माझा पुढचा प्रश्न पुढच्या गटासाठी म्हणजे त्रिभुवन गटासाठी आहे, 4ची कसोटी सांगा. 4ची कसोटी सांगा. कोणता गट? हा तेच म्हणलं ना. त्रिभुवन गटासाठी प्रश्न आहे. त्रिनेत्र राहिला का? नाही, त्रिनेत्र गटाचा प्रश्न राहिला सर. बोनस प्रश्न होता तो आणि त्यांनी सांगायची 3ची कसोटी. 3ची कसोटी सांगा. तुमच्या गटासाठीचा प्रश्न आहे. तुमच्या गटासाठीचा प्रश्न 3ची कसोटी सांगा. ज्या संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. अगदी बरोबर सांगितली कसोटी. जर दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो आणि 10 गुण त्या गटाने या ठिकाणी मिळवले. जोरदार टाळ्या त्या गटासाठी या ठिकाणी झाल्या पाहिजे. सुंदर अशा प्रकारची ही स्पर्धा अतिशय रंगतदार स्वरूपामध्ये जाताना आपल्याला दिसतीये. त्यानंतर त्रिभुवन गटासाठीचा माझा पुढचा प्रश्न असणार आहे, 4ची कसोटी सांगा. 4ची कसोटी सांगा. ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 4 ने भाग जातो. आणि हे उत्तर एकदम चुकीचं सांगितलेलं आहे. यांचे 10 मार्क आणि त्यांची वेळ सुद्धा संपलेली आहे. हा प्रश्न मात्र पुढच्या गटासाठी बोनस प्रश्न ठरलेला आहे की 4ची कसोटी सांगा. दिलेल्या संख्येच्या एकक व दशक स्थानच्या अंकाला 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निश्चित भाग जातो. ही उत्तर मात्र अतिशय बरोबर सांगितलेले. जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजे गटासाठी. आणि 6 गुण 5 गुण त्यांना बोनस स्वरूपाने या ठिकाणी प्राप्त होत आहेत. त्यांच्या गटाचा म्हणजे त्रिमूर्ती गटाचा पुढचा प्रश्न असणार आहे, 5ची कसोटी सांगा. 5ची कसोटी. या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी अंक असेल त्या पूर्ण संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. वा, सुंदर. त्यांना त्यांच्या गटाचे सुद्धा 10 मार्क त्यांनी पटकावलेले आहेत आणि अतिशय उत्तर बरोबर सांगितले. 5ची कसोटी. ज्या संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. ही 5ची कसोटी त्यांनी उत्तर बरोबर सांगितले. पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर शेवटचा प्रश्न आणि शेवटच्या गटासाठीचा 6ची कसोटी सांगा. 7वीच्या वर्गातल्या मुली त्रिवेणी या गटामध्ये सहभागी आहेत. 6ची कसोटी सांगा. आणि या गटाची वेळ संपलेली आहे. हा प्रश्न मात्र पुढच्या गटासाठी सुवर्ण संधी आहे की आपल्याला 5 गुण मिळू शकतात. हा प्रश्न आपल्यासाठी बोनस आहे. 6ची कसोटी सांगा. आणि हा प्रश्न या ठिकाणी बाद झालेला आहे. आता याचे गुण कोणाला मिळणार नाहीयेत, परंतु एक स्पर्धक सांगू इच्छितो. ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला 6 ने निश्चित भाग जातो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. परंतु गुण मात्र मिळणार नाहीये. तो प्रश्न बाद झालेला आहे. आणि या 3 फेऱ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे आता कोणत्या गटाला किती गुण मिळाले मी जातोय गुण लेखक सन्माननीय चव्हाण सरांकडे आणि त्यांना विनंती करतोय की आपण प्रत्येक गटाचे गुण या ठिकाणी सांगावेत. आपण टाळ्या वाजवून त्या गटाचं स्वागत करूया. चव्हाण सर. तिसऱ्या फेरी अखेरीस त्रिशूळ गटाला मिळालेले आहेत 10 गुण. वाव, टाळ्या. त्रिनेत्र गटाला मिळालेले आहेत
40 गुण. 40 गुण. टाळ्या. त्रिभुवन गटाला मिळालेले आहेत 20 गुण. 20 गुण. टाळ्या. त्रिमूर्ती गटाला मिळालेले आहेत 35 गुण. 35 गुण. टाळ्या. आणि त्रिवेणी गटाला मिळालेले आहेत 10 गुण. 10 गुण. आणि अशा प्रकारचा धन्यवाद सर. या ठिकाणी आपण सर्वांचे गुण ऐकलेले आहेत. अशा प्रकारच्या आणखी 3 फेऱ्या, आणखी 6 फेऱ्या या ठिकाणी शिल्लक आहेत आणि त्या फेऱ्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा बाजी मारण्याची संधी आहे. आपण खचून जायचं काही कारण नाही. आपण अभ्यास केलेला आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचे उत्तर आपण या ठिकाणी देत आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत या ठिकाणी केलं जातंय आणि पुढच्या फेरीला जाण्या अगोदर आपण स्लोगन देऊया. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. या ठिकाणी फेरी क्रमांक 4 कडे आपण जातोय. फेरी क्रमांक 4 या ठिकाणी आहे आणि फेरीचं नाव आहे व्याख्या सांगा. फेरीचं नाव आहे व्याख्या सांगा. या फेरीकडे आपण जातोय. माईक बघा काय झालं सांगायचे आहे आणि प्रत्येकाची नीट संज्ञा ऐकून घ्या अगोदर आणि मगच त्याची सुंदर अशा प्रकारची सांगा. गडबड करायचं काही कारण नाही. हे बघा, पहिला प्रश्न त्रिशूल गटासाठी आहे की आपल्याला व्याख्या सांगायची आहे समसंख्या. समसंख्येची व्याख्या. या गटाची वेळ संपलेली आहे. हा प्रश्न पुढच्या गटासाठी मात्र बोनस प्रश्न ठरलेला आहे. त्रिनेत्र गटासाठी फार मोठी संधी आहे आणि आपल्याला सांगायची आहे समसंख्येची व्याख्या. त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो त्या संख्येला सम असे म्हणतात. समसंख्या असे म्हणतात ना. समसंख्या असे म्हणतात. वा, उत्तर सुंदर सांगितलेलं आहे. ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात. त्यांनी बोनस 5 गुण या फेरीमध्ये मिळवलेले आहेत आणि त्याच गटासाठी त्रिनेत्र गटासाठी माझा पुढचा प्रश्न असणार आहे विषम संख्या म्हणजे काय किंवा विषम संख्येची व्याख्या सांगा. त्या संख्येला 2 ने न भाग जाणाऱ्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. सुंदर पैकी व्याख्या सांगितली. ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात आणि या प्रश्नाचे 10 गुण सुद्धा त्या गटाला या ठिकाणी प्राप्त झाले. खूप खूप अभिनंदन त्यांचं. माझा पुढचा प्रश्न त्रिभुवन या गटासाठी असणार आहे नैसर्गिक संख्या याची व्याख्या सांगा. नैसर्गिक संख्या. जी संख्या 1 पासून सुरू होते आणि अनंतापर्यंत असते त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. सुंदर उत्तर सांगितलं. ज्या संख्या 1 ने सुरू होतात आणि अनंतापर्यंत असतात त्या संख्या संचाला नैसर्गिक संख्या संच असं म्हणतात आणि 10 गुण त्या गटासाठी त्यांनी या ठिकाणी मिळवलेले आहेत. पुढचा प्रश्न त्रिमूर्ती गटासाठी असणार आहे. त्रिमूर्ती गट या ठिकाणी सावधान मध्ये बसायचंय आणि आपला पहिला प्रश्न आहे मूळ संख्या. मूळ संख्येची व्याख्या आपल्याला सांगायची आहे. मूळ संख्या. ज्या संख्येला 30 आणि 1 ने भाग जाते ज्या संख्येला 1 आणि 4 संख्येने भाग जातो आणि कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. सुंदर पैकी व्याख्या त्यांना तयार केली आहे मूळ संख्येच्या बाबतीमध्ये. ज्या संख्येला फक्त त्या संख्येने आणि 1 ने भाग जातो याशिवाय तिच्या अन्य विभाजक नसतात आणि तिला म्हणतात मूळ संख्या. सुंदर पैकी उत्तर या ठिकाणी आणि 10 मार्क त्यांना या उत्तरासाठी मिळत आहेत. आणि आता शेवटचा प्रश्न शेवटच्या गटासाठी त्रिवेणी गटासाठी प्रश्न आहे पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या याची व्याख्या सांगायची. पूर्ण संख्या. शून्याने सुरू होणाऱ्या अनंतपर्यंत असलेल्या संख्येला पूर्ण संख्या असे म्हणतात. सुंदर उत्तर दिलेले आहे. शून्याने सुरू होतात आणि अनंतपर्यंत असतात त्या संख्या संचाला पूर्ण संख्या संच असे म्हणतात. आणि ही फेरी 4 नंबरची फेरी या ठिकाणी संपत आहे. या सर्व विद्यार्थी अतिशय सुंदर अशा प्रकारची उत्तरं देत आहेत आणि आपला स्लोगन पुन्हा एकदा हे सुंदर अशा प्रकारचं मुलं सुद्धा या ठिकाणी रिस्पेक्ट करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर यानंतरची फेरी आहे फेरी क्रमांक 5 आणि फेरीचं नाव आहे मी कोण. फेरीचं नाव आहे मी कोण. मी त्याचे लक्षणं सांगणार आहे आणि त्यावरून ओळखायचं तुम्ही की तो कोण आहे. पहिला प्रश्न त्रिशूल गटासाठी माझा असणार आहे मला 3 कोण 3 शिरोबिंदू व 3 भुजा समान लांबीच्या तर मी कोण. मला 3 कोण
तीन शिरोबिंदू आणि माझ्या तीनही भुजा समान लांबीच्या, तर मी कोण? माझ्या तीनही भुजा समान लांबीच्या, मला तीन कोण आहेत आणि तीन शिरोबिंदू आहेत, तर मी कोण? त्रिकोण. नाही, हे उत्तर चुकलेलं आहे आणि त्यांची वेळ या ठिकाणी संपलेली आहे. हा प्रश्न मात्र पुढच्या गटासाठी बोनस प्रश्न ठरलेला आहे. त्रिनेत्र गटाला पुन्हा एकदा ही संधी मिळालेली आहे. माझ्या तीनही भुजा समान लांबीच्या, मला तीन कोण आणि तीन शिरोबिंदू आहेत, तर मी कोण? समद्विभुज त्रिकोण. हे उत्तर सुद्धा चुकलेलं आहे. तिने समद्विभुज त्रिकोण हे उत्तर दिलेलं आहे. वास्तविक पाहता त्याच्या तीनही भुजा समान लांबीच्या आहेत. तिने दोन भुजा समान लांबीचं असलेलं उत्तर दिलेलं आहे. हे उत्तर तिचं चुकलंय आणि हा प्रश्न या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. तो त्या प्रश्नाचा कोणालाही गुण मिळणार नाहीये आणि त्या प्रश्नाचं उत्तर होतं समभुज त्रिकोण, किंवा त्रिल शब्द लावला तरी चालेल. समत्रिभुज, तीनही भुजा समान लांबीच्या असलेला अशा प्रकारचं आणि हा प्रश्नाचं उत्तर आपलं गेलेलं आहे. आता मात्र त्याच गटासाठीचा त्यांचा पुढचा प्रश्न असणार आहे त्रिनेत्र गटासाठीचा. मला तीन कोण, तीन शिरोबिंदू व माझ्या दोन भुजा समान लांबीच्या आहेत, तर मी कोण? त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. अगदी बरोबर उत्तर सांगितलंय, समद्विभुज त्रिकोण. या उत्तराचे 10 मार्क मात्र त्रिनेत्र गटाला या ठिकाणी प्राप्त होत आहेत. धन्यवाद. त्यानंतर पुढचा प्रश्न त्रिभुवन गटासाठीचा असणार आहे आणि तो प्रश्न आहे मला तीन कोण, तीन शिरोबिंदू व माझ्या तीनही भुजा वेगवेगळ्या लांबीच्या आहेत, तर मी कोण? विषमभुज त्रिकोण. अगदी बरोबर उत्तर सांगितलंय, विषमभुज त्रिकोण. आणि 10 मार्क या गटाला मिळत आहेत. खूप खूप अभिनंदन. आपला त्रिभुवन गटाने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि माझा पुढचा प्रश्न त्रिमूर्ती गटासाठी असणार आहे. सावधान बसायचं. त्रिमूर्ती गटाचा प्रश्न आहे मला तीन भुजा, तीन शिरोबिंदू व माझा एक कोण काटकोण आहे. माझा एक कोण काटकोण आहे, तर मी कोण? काटकोन त्रिकोण. अगदी बरोबर उत्तर सांगितलं. ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो म्हणजे 90 अंशाचा असतो, त्या कोणाला काटकोन त्रिकोण असं म्हणतात. हा काटकोन एक त्रिकोणाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न त्रिवेणी गटासाठी असणार आहे मला भुजा तीन, शिरोबिंदू तीन, माझा एक कोण विशाल कोण आहे, तर मी कोण? त्रिवेणी गटासाठी प्रश्न आहे. मला तीन कोण, तीन भुजा आणि माझा एक कोण विशाल कोण आहे, तर मी कोण? या गटाची संधी गेलेली आहे, त्यांची वेळ संपलेली आहे. मात्र हा प्रश्न पुढच्या गटासाठी बोनस प्रश्न आलेला आहे. आपल्याला 5 गुण मिळवण्याची संधी आहे. आपण सांगू शकता मला तीन कोण, तीन भुजा आणि माझा एक कोण विशाल कोण आहे? विषम त्रिकोण. नीट बोला, नीट सांगा. विषम त्रिकोण. नाही, उत्तर नीट सांगा. थोडं चुकतंय. अक्षर शब्दांची हेळसांड होतीये. थोडं चुकतंय. हा? पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. मला तीन कोण आहेत, तीन शिरोबिंदू आहेत आणि माझा एक कोण विशाल कोण आहे, तर मी कोण? विषम त्रिकोण. आणि हा प्रश्न इथं बाद झालेला आहे. विषम म्हणतोय तो, त्या कोणाचं नाव आहे? विशाल कोण त्रिकोण. आणि हा प्रश्न बाद झालेला आहे. अशा पद्धतीनं ही फेरी सुद्धा या ठिकाणी संपली आहे. पुन्हा एकदा आपला स्लोगन, सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि आपण जातोय पुढच्या फेरीकडे. त्या फेरीचं नाव आहे किती वाजून किती मिनिटे. किती वाजून किती मिनिटे आपल्याला सांगायचंय. मी आपल्याला इथं घड्याळातली वेळ सांगणार आहे आणि आपण सांगायचंय किती वाजून किती मिनिटं झाले. घड्याळात 1:30 वाजली तर किती वाजून किती मिनिटे? 1:30. वा, सुंदर पैकी उत्तर दिलं. 1:30 वाजली म्हणजे 1:30 झाले आणि त्या गटाचे 10 गुण त्यांना या ठिकाणी प्राप्त होत आहेत. पुढचा प्रश्न पुढच्या गटासाठी घड्याळात 2:30 वाजले आहेत.
किती वाजून किती मिनिटे? 2:30 अगदी उत्तर बरोबर सांगितलंय. घड्याळात 2:30 वाजले म्हणजे 2:30 झाले. 10 गुण त्या गटाला त्यांचे मिळत आहेत. आणि माझा पुढचा प्रश्न पुढच्या गटासाठी आहे. घड्याळात 3:15 वाजल्या. घड्याळामध्ये 3:15 वाजले. किती वाजून किती मिनिटे? 3:15 अगदी सुंदर उत्तर दिलंय. अतिशय उत्तर बरोबर आहे. 3:15 म्हणजेच 3:15 वाजले आणि 10 गुण त्या गटासाठी प्राप्त होत आहेत. माझा पुढचा प्रश्न त्रिमूर्ती गटासाठी आहे. घड्याळात 9:15 वाजले. घड्याळामध्ये 9:15 वाजले. किती वाजून किती मिनिटे? 9:45 हे उत्तर चुकीचं आहे. 8:45 अगदी उत्तर बरोबर आहे. 8:45 म्हणजे 8:45 वाजले आणि हे उत्तर अतिशय बरोबर आहे. आणि फेरीच्या शेवटचा प्रश्न त्रिवेणी या गटासाठी आहे. घड्याळात 11:15 वाजले. घड्याळामध्ये 11:15 वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटं झाले? 11:45 हे उत्तर मात्र बरोबर आहे. 11:45 झाले म्हणजे 12 वाजले. आणि ही 6वी फेरी सुद्धा या ठिकाणी संपत आहे. पुन्हा एकदा आपला स्लोगन वा सुंदर अशा प्रकारची. आणि 6व्या फेरीच्या अखेर आपण पुन्हा एकदा या प्रत्येक गटानं किती गुण मिळवलेत ते जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी जातोय सन्माननीय गुणलेखक चव्हाण सर यांच्याकडे. त्यांना विनंती करतो की आपण या प्रत्येक गटाचे गुण 6व्या फेरी अखेर या ठिकाणी सांगावेत. 6व्या फेरी अखेरीस त्रिशूल गटाला मिळालेले आहेत 20 गुण. वा 20 गुण. त्रिशूल गटाने 20 गुण प्राप्त केले. त्रिनेत्र गटाला मिळालेले आहेत 75 गुण. 75 गुण. त्रिनेत्र गट. त्रिभुवन गटाला मिळालेले आहेत 50 गुण. 50 गुण. त्रिमूर्ती गटाला मिळालेले आहेत 65 गुण. 65 गुण. आणि त्रिवेणी गटाला मिळालेले आहेत 30 गुण. 30 गुण त्रिमूर्ती गटाने प्राप्त केलेले आहेत. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा प्रकारची चढावड आपल्याला या ठिकाणी या प्रश्न मंजुषेमध्ये दिसते. तुमच्या लक्षात आलं असेल की या सर्व विद्यार्थ्यांनी 10 दिवसामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कसा मुखोद्गत करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आपण जे उपक्रम राबवला तो निश्चित यशस्वीतेकडे गेला किंवा यशस्वी झाला असं 100% म्हणता येईल. अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि अतिशय चुरस या 5ही गटामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतीये. आणि यानंतर जातोय मी 8व्या फेरीकडे. नाही, फेरी क्रमांक 7 कडे. मला ते मोबाईल देऊ. फेरी क्रमांक 7 कडे जातोय आणि सांगायचंय माझा वर्ग कोणता, माझा वर्ग कोणता. आणि त्यासाठी मी जातोय पहिल्यांदा त्रिशूल गटाकडं. आणि त्रिशूल गटाला माझा पहिला प्रश्न असणार आहे 5चा वर्ग सांगा. 5चा वर्ग सांगा. 25 5चा वर्ग 25. हे उत्तर अतिशय बरोबर दिलेलं आहे. 10 गुण या गटाला त्यांचे या ठिकाणी मिळत आहेत. त्याचबरोबर माझा पुढचा प्रश्न आहे त्रिनेत्र या गटासाठी 8चा वर्ग किती? 8चा वर्ग सांगा. 64 वा सुंदर उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर बरोबर आहे. 8चा वर्ग 64 हे उत्तर त्यांनी अतिशय सुंदर आणि या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना 10 मार्क मिळत आहेत. त्यानंतर माझा प्रश्न असणार आहे त्रिभुवन गटासाठी 11चा वर्ग सांगा. 11चा वर्ग सांगा. 121 अतिशय सुंदर उत्तर. आणि 11चा वर्ग येतो 11 गुणिले 11 121. हे उत्तर अतिशय सुंदर आणि बरोबर दिलेले. 10 पैकी 10 मार्क त्रिभुवन गटासाठी या ठिकाणी प्राप्त होत आहेत. आणि आता माझा पुढचा प्रश्न असणार आहे त्रिमूर्ती गटासाठी. आणि त्रिमूर्ती गटासाठीचा प्रश्न आहे 13चा वर्ग सांगा. 13चा वर्ग सांगा. 169 हे मात्र उत्तर बरोबर आहे. 169 हा 13चा वर्ग आहे. आणि 10 गुण त्या गटाला या ठिकाणी प्राप्त होत आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि शेवटचा प्रश्न त्रिवेणी गटासाठी 15चा वर्ग सांगा. 15चा वर्ग सांगा. त्रिवेणी गटासाठीचा प्रश्न आहे 15चा वर्ग सांगा. हे उत्तर मात्र अतिशय चुकीचं दिलेलं आहे आणि त्यांची वेळ या ठिकाणी संपतीये. अतिशय भाग्यवान आहेत त्रिशूल गटातले विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी हा प्रश्न बोनस प्रश्न ठरतोय. 15चा वर्ग सांगा. 15चा वर्ग सांगा.
आणि याही गटाने ती संधी गमावलेली आहे आणि हा प्रश्नही 5 झालेला आहे. या प्रश्नाचं खरं उत्तर होतं, या प्रश्नाचं हा प्रश्न 5 झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर हा सांगतोय मात्र 225 उत्तर हे बरोबर आहे. पण त्यांना या गटाचे मार्क त्यांना मिळणार नाहीयेत कारण तो प्रश्न आपला या ठिकाणी 5 झाला होता. आता यानंतरची पुढची फेरी आहे. त्या पुढच्या फेरीकडे जाण्यापूर्वी सुंदर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचा रिस्पेक्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षक या ठिकाणी अतिशय आनंदात दिसत आहेत. आणि आता मी जातोय 8व्या फेरीकडे. 8व्या फेरीतील 8व्या फेरीचं नाव आहे हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. फेरीचं नाव काय? हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. म्हणजे चूक आहे का बरोबर आहे ते सांगा. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. पहिला प्रश्न आहे ऋण संख्यांची बेरीज. ऋण संख्या येते त्रिशूळ गटासाठी. ऋण संख्यांची बेरीज ऋण संख्याच येते. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. आणि हे उत्तर देणं अतिशय चुकीचं दिलेलं आहे. ऋण संख्या आणि हा प्रश्न मात्र पुढच्या गटासाठी बोनस आहे. आणि आता बोनस नाही ना घेऊ देता आता उत्तर काय चुकलंय म्हणल्यावर हे 2 ऋण संख्यांची बेरीज ऋण संख्याच येते. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. म्हणजे बरोबर उत्तर आहे. आणि 5 गुण या गटासाठी बोनसच्या रूपाने या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आणि त्याच गटाचा पुढचा प्रश्न आहे त्रिनेत्र गटासाठीचा. आणि त्रिनेत्र गटासाठी आहे 2 ऋण संख्यांचा गुणाकार ऋण संख्याच येतो. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. ऐकलाय का? कोणा सांगू का? 2 ऋण संख्यांचा गुणाकार ऋण संख्याच येतो. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे काय म्हणायचं तुला? उत्तर चुकीचं आहे. आणि हा प्रश्न मात्र त्यांनी उत्तर अतिशय बरोबर सांगितलंय. 2 ऋण संख्यांचा गुणाकार नेहमी धन संख्याच येतो. हे उत्तर बरोबर होतं. त्यानं उत्तर अतिशय ओळखलेलं आहे. आणि 10 गुण त्रिनेत्र गटासाठी या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्रिभुवन गटासाठीचा माझा प्रश्न असणार आहे. हे पोरं तयार राहते, पोरं डोळे चोळीती तयार राहा. आपण या ठिकाणी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येतोय. ज्या संख्येला छेद नसतो तिचा छेद 1 असतो. जिला काही छेद नसतो तिचा छेद 1 असतो. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. म्हणजे बरोबर आहे उत्तर. कोणत्याही संख्येला जर छेद नसेल तर तिचा छेद हा 1 असतो. हे उत्तर बरोबर आहे. आणि त्रिभुवन गटाने हे 10 गुण त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत. माझा पुढचा प्रश्न त्रिमूर्ती गटासाठी असणार आहे. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. 2 धन पूर्णांकाचा गुणाकार ऋण पूर्णांक येतो. 2 धन पूर्णांकाचा गुणाकार ऋण पूर्णांक येतो. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. 2 धन पूर्णांकाचा गुणाकार ऋण पूर्णांक येतो. हे विधान अतिशय चुकीचं आहे आणि त्यांनी ते बरोबर ओळखलेलं आहे. 2 धन पूर्णांकाचा गुणाकार 2 ऋण पूर्णांकाचा गुणाकार म्हणजे सजातीय चिन्हांचा गुणाकार नेहमी धन येतो. त्यानं उत्तर ओळखलेलं आहे. आणि 10 गुण त्रिमूर्ती गटाने या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत. खूप खूप अभिनंदन त्यांचं. आणि माझा शेवटचा प्रश्न पुढच्या गटासाठी असणार आहे. गटाचं नाव आहे त्रिवेणी. आणि त्यांच्यासाठीचा प्रश्न आहे ज्या चलपदाला सहगुणक नसतो त्याचा सहगुणक 1 असतो. ज्याला काही सहगुणक नसतो, ज्या चलपदाला सहगुणक नसतो त्याचा सहगुणक 1 असतो. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. हे विधान मात्र अतिशय बरोबर आहे. ते ओळखलेलं आहे. 10 गुण या गटासाठी या ठिकाणी प्राप्त होत आहेत. आणि अशा पद्धतीने 8वी फेरी सुद्धा या ठिकाणी संपतीये. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि सर्वच गटातले विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचे उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय.
तर या ठिकाणी हा प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम या 8 फेरी अखेर आपण या ठिकाणी संपवतोय आणि आता अंतिम गुणफलकासाठी मी जातोय सन्माननीय गुणलेखक चव्हाण सर यांच्याकडे. त्यांना विनंती करतो की आपण अंतिम गुण तक्ता आणि दिल थांब के बैठो आता या ठिकाणी निश्चित होणार आहे. प्रथम क्रमांक कोणाचा, द्वितीय क्रमांक कोणाचा आणि तृतीय क्रमांक कोणाचा या गुणावरून कळणार आहे. बघूयात, चव्हाण सर यांच्याकडून ऐकूयात. 8व्या फेरी अखेरीस त्रिशूल गटाला मिळालेले आहेत 30 गुण. 30 गुण टाळ्या. त्रिवेणी गटाला मिळालेले आहेत 40 गुण. 40 गुण टाळ्या झाली पाहिजे त्रिनेत्रसाठी. त्रिवेणी त्रिवेणी गटाला मिळालेले आहेत 40 40 गुण. गुण. त्रिभुवन गटाला मिळालेले आहेत 70 गुण. 70 गुण त्रिभुवन गटासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्रिभुवन गट अभिनंदन. त्रिमूर्ती गटाला मिळालेले आहेत 85 गुण. 85 गुण त्रिमूर्ती गटासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्रिनेत्र गटाला मिळालेले आहेत 100 गुण. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी विजेता ठरलेला आहे त्रिनेत्र गट. वा टाळ्या झाल्या पाहिजे. द्वितीय क्रमांक मिळालेला आहे त्रिमूर्ती गट 85 गुण. 85 गुण द्वितीय क्रमांक अभिनंदन. आणि तृतीय क्रमांक मिळालेला आहे त्रिभुवन गट 70 गुण. 70 गुण तृतीय क्रमांक मिळून त्रिभुवन गट तिसऱ्या स्थानावरती या ठिकाणी आहे. खरोखरच या सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व स्पर्धकांचं मी व्यक्तिशः शिवाजी कोल्हे सर आपलं मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन या ठिकाणी करतो. की आपली तयारी अतिशय जबरदस्त अशा प्रकारची होती, चढाओढ होती. थोड्याफार फरकाने आपण पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे. तुमचं सर्वांचं पुनश्च एकदा प्रशालेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपवताना खरोखर आपला गणेश उत्सव किती यशस्वी झाला हे यावरून आपल्या लक्षात आलं असेल की गेली 10 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे या ठिकाणी जे डिजिटलायझेशन आपण केलेलं आहे त्याचा अभ्यास केला. त्यांना तसं आव्हान केलं होतं. वर्गामधून हे विद्यार्थी निवडून येत असताना यांना मोठी कसरत करावी लागली आणि त्यामधून ते यशस्वी होऊन आलेले होते. वर्गामध्ये त्यांच्या प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम झाला अगोदर, त्यातून निवडलेले हे खरोखरच अतिशय आपल्या शाळेचे आपण हिरे ज्याला म्हणू अशा प्रकारचे विद्यार्थी आहेत. तुमचं पुनश्च एकदा प्रशालेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या सर्व स्टाफने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली. गुणलेखक म्हणून चव्हाण सरांनी या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावली. हे सर्वच उभा करताना सर्वच टीचर लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. पुन्हा एकदा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या संपूर्ण कार्यक्रमाचे ज्यांनी या ठिकाणी चित्रीकरण केलं असेच या शाळेचे विद्यार्थी असलेले आणि पत्रकारितेमध्ये ज्यांची या परिसरामध्ये ख्याती आहे असे आकाशी कांबळे या आमच्या शाळेमध्ये आले. त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे प्रशालेच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असे आभार आणि ऋण व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी स्लोगन देऊया. हे सुंदर, अतिसुंदर. आणि आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी कार्यक्रम थांबूया. खूप खूप धन्यवाद.